मंडळी, शाळेत आधी धडा शिकवतात आणि मग परीक्षा घेतात. पण आयुष्याचं तसं नाही बरं का. आयुष्यात आधी परीक्षा होते आणि मग धडा शिकवला जातो. कसं आहे ना, ठरवलं आणि ती लगेच झालं असं कधीच होत नाही. त्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो. आणि वेळ नुसता जाऊ द्यायचा नाही, तर त्या वेळामध्ये आपल्याला असं कठीण परिश्रम करावं लागतं. जे काय आपलं प्रयत्न आहे ते चालू ठेवावे लागतात. मग भले हे करताना आपल्याला त्रास होईल, आपला हाल होतील, पण एक सांगते, हार कधीच होणार नाही. कारण संघर्ष रडवतो पण आयुष्यच घडवतो. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला सगळं काही संपलंय असं वाटतं आणि मग आपल्याला खूप सारं टेन्शन येतं, आपण निराश होतो आणि आता काय करायचं काय नाही असे जेव्हा आपल्याला वाटतं ना, त्यावेळेस खरंच सांगते, कधीच कुणीच हार मानू नका. कारण तो जो क्षण असतो ना, तो शेवट नसतो, तर ती एक नवीन सुरुवात असते. आणि खरंच अनुभवावरनं सांगते की आमच्या सुद्धा आयुष्यात एक असा क्षण आला होता, अशी वेळ आली होती ज्यावेळेस सगळं काही संपल्यासारखं वाटलं होतं. अगदी शून्यातून सुरुवात आम्हाला करावी लागली होती. म्हणतात ना, ते माणसामध्येच देव बघायला पाहिजे. आणि खरंच त्या दिवशी माणसाच्या रूपातच आम्हाला एक देव भेटल्यासारखं झालं होतं. एका तृतीयपंथीयाने आम्हाला मदत केली होती 500 रुपये देऊन, आणि तिथूनच आमच्या आयुष्याची सुरुवात झाली होती. एखाद्या नवीन ठिकाणी नवीन राज्यात जाऊन आयुष्य जगायचं, संसार करायचं म्हटलं तर किती कठीण असतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण त्यामध्ये सुद्धा आम्हाला आधार होता तो 500 रुपयाचा आणि नशिबाचाच. आमच्या आयुष्यात जे काय घडलं ना, ते दुसरं कोणाच्याच आयुष्यात घडू नये म्हणून सांगते, प्रवास करताना कधीही जपूनच जात जावा. आता आमच्यासोबत काय घडलं, कसं घडलं, आमच्याकडे पैसे नव्हते का, असे बरेचसे तुमचे प्रश्न असतील. पण हे सगळं जे काय अनुभव आहेत, माहिती आहे ना, ती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओत नक्की सांगेन. तर ताईंनो, आज मी शेअर करणार आहे तुमच्याशी या गोल गोल दिसणाऱ्या काकडीची रेसिपी. तर या काकडीचा वापर हैदराबादमध्ये रोजच्या जेवणामध्ये केला जातो. कधी ती डाळीमध्ये टाकून त्याची भाजी बनवली जाते, तर भरपूर सारे टोमॅटोज वापरून सुद्धा याची भाजी केली जाते. पण आज मी या काकडीपासून चटणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आपण जसं मार्केटला गेल्यानंतर एखादी पालेभाजी घेऊ न घेऊ, पण वांग बटाटा कसं घेतो ना, त्याप्रमाणे इकडची माणसं जर मार्केटला गेली तर अशा प्रकारच्या काकड्या मात्र घरी नक्कीच घेऊन येतात. सांगायचं तात्पर्य असं की या काकडीपासून आपण जी कोणती भाजी बनवू ना, ती खरंच खूप छान आणि टेस्टी लागते. आता या काकडीला इकडं तेलुगूमध्ये डोसकाय असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात या काकडीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण काकडीची चटणी बनवूयात. तर त्यासाठी मी इथं काकडी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढले. साल काढल्यानंतर त्या काकडीला आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे. जरा मोठं जरी तुकडे असले तरी चालतंय, कारण ते मिक्सरमधूनच आपल्याला बारीक करायचे. तर इथं मी थोडंसं काकडीचा जो भाग आहे ना, तो छोटा कापून घेतलाय. ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. तो छोटे कापलेले काकडीचे जे भाग आहेत ना, ते आपल्याला साईडलाच ठेवून द्यायच्यात. आता आपल्याला आपली ही चटणी टेस्टी आणि झणझणीत होण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण एक चमचाभर तेल घालून परतून घ्यायचे. आणि आता या ज्या परतलेल्या मिरच्या आहेत आणि या काकडीचे मोठे तुकडे ते आपल्याला मिक्सरमध्ये घालायच्यात. आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला असं ओबडधोबड ते बारीक करून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात मी इथं कशा प्रकारे बारीक करून घेतली ही काकडी. तर आता आपल्याला त्याला तडका द्यायचा त्या चटणीला. तर त्यासाठी एका पातेल्यात तेल ओतून घ्यायचे थोडंसं. त्याच्यात थोडीशी जिरी, मोहरी, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ टाकून घ्यायचे. आणि थोडंसं लालसर झाले ना आपल्या डाळी की लगेच कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की हे जे बारीक केलंय ना आपण मिक्सरमध्ये, ते सगळं वाटण याच्यामध्ये टाकायचंय. आणि ते जे आपण काकडीचे छोटे तुकडे केले होते ना, ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचं. आणि थोडंसं हलवलं की लगेच गॅस बंद करायचा. झाली, इथेच आपली चटणी तयार होते. अगदी झटपट अशी बनणारी आणि खूप चविष्ट लागणारी ही चटणी आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा ताईंनो. ही चटणी भातासोबत खायला खूपच छान लागते. आपल्या भारत देशात असे अनेक महापुरुष होऊन गेलेत ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं आणि भारतातच नाही तर जगात नाव कमवलं. कुणी एका जातीपुरतं, धर्मापुरतं नाही, तर आपल्या भारतासाठी, भारतातल्या संपूर्ण भारतवासियांसाठी त्यांनी काम केलंय. आणि म्हणूनच तर ते महान बनलेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. तर आज आहे संविधान दिन. जे संविधान आपल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, त्यांना मी वंदन करते आणि तुम्हाला सुद्धा संविधान दिनाच्या शुभेच्छा देते. आजचा हा व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंत उद्याच पोहोचेल.
तर भेटूया पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.